काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक प्रियंका जितेंद्र मोघे हे भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. प्रियंकाताई मोघे खरंच आपल्या यवतमाळचा विकास व्हावा आणि एज्युकेशनच्या बाबतीत आणि इतर व्यावसायिक बिझनेस इतर गोष्टींनी सामोरे जावे आणि एक तर ताई एज्युकेशनबद्दल व्यवस्थित त्यांना माहीत असल्याबद्दल भविष्यातील नवीन पिढींना एक नवीन चालना मिळेल. आत्ताची परिस्थिती जे पाहिली बीजेपीची हे फार चिवच्या बनवण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे प्राध्यापक प्रियंका जितेंद्र मोघे यांची फार म्हणजे मौल बनलेला आहे. त्याला कारण आहे, बीजेपीने काय केलं आहे, तुम्हाला एक दाखवलं आणि दुसरं केलं. 1500 रुपये महिलाला देण्याचं पहिले काम केलं. पहिल्या वेळेस 2 हप्त्याचे एकच डाव टाकले, आता 2 महिन्याचे थकवले. बीजेपी प्रियदर्शिनीताई अध्यक्षपदी निवडून येण्याची शक्यता आहे. यवतमाळ शहरात जे मळावे मॅडमनं जे कार्य केलं आहे तर त्याच्यामुळे त्यांना तर सीट नाही भेटली, तर म्हणून प्रियंका मोघेला सीट भेटली. प्रियंकाताईला प्रियदर्शिनीताईच आली पाहिजे निवडून. यावेळेस नगरपरिषदेच्या इलेक्शनमध्ये शिवाजीराव मोघेची सून निवडून येते, नगराध्यक्ष बनायलाच पाहिजे अशी इच्छा आहे माझी. प्रियंका मोघे हाच विषय हे करू शकते, विकास करू शकते. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही करू शकत नाही. पंजा हेच निवडून येईल 100%. सर्व पंजाचे एवढे काही आहे नगरसेवक हे सगळे निवडून येईल आणि विजय पंजाचाच होईल. प्रियंका ताई मोघे नगराध्यक्ष पदासाठी 100% निवडून येणार. प्रियंकाताई मोघे साहेबांच्या ज्या सुनबाई आहेत प्रियंका मोघे, ते आमच्या कुंभार समाजाचा जास्तीत जास्त विकास करतील, जास्त चांगले कामं करतील अशी आमची एक धारणा आहे. आणि याआधी सुद्धा आम्हाला सन्माननीय मोघे साहेबांनी आमच्या कुंभार समाजाला मदत केलेली आहे. आमचं मत असं आहे की यवतमाळ शहरामध्ये सध्या तरी भरपूर लोकांचे कार्यकर्ते एवढे म्हणजे प्रचारासाठी भिडून आहे. त्या हिशोबानं आमच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रियंकाताई मोघे हे सरळ म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी निघणार आहे, हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. लोकांचं जे मत बनलेलं आहे तर सरळ सरळ इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार प्रियंकाताई मोघे आणि बीजेपी मध्ये सरळ सरळ लढत होऊ घातलेली आहे. जनतेचा कौल बघता या यवतमाळ नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये वरच्या सीटसाठी तरी काँग्रेसच्या प्रियंकाताई मोघे विजयी होतील असं माझं मत आहे. आपली मेघाताई प्रियंका मोघे येण्याची शक्यता आहे, भरपूर शक्यता आहे. कारण आंदोलनिक लोक कामं करत आहेत काँग्रेसचे आणि उमेदवाराला बी भरपूर प्रस्ताव भेटणार आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त काँग्रेसच्या सीटा निघण्याची आहे जाणत. भाजपाच्या उमेदवार ज्या आहेत ॲडव्होकेट प्रियदर्शिनी अशोकराव उईके ह्या निवडून येऊ शकतात. माननीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जो काँग्रेस पक्ष आज कार्यरत आहे त्याच्यामधल्या आदरणीय प्रियंकाताई मोघे ह्या अतिशय सुशिक्षित आणि समजदार, सात्विक, सोज्वळ अशा प्रकारच्या उमेदवार आहेत. आणि म्हणून यावेळेस काँग्रेस पक्षाच्या प्रियंकाताई मोघे ह्याच प्रचंड बहुमताने निवडून येणार, यात काहीही शंका नाही. मोघे ताई जे आहे प्रियंका जितेंद्र मोघे काँग्रेसच्या, त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. आमच्या म्हणण्यानुसार प्रियंकाताई मोघे निवडून येतील. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येणार आहे? आम्हाला प्रियंकाताई मोघे निवडून येईल अशी विनंती वाटते. मोघे साहेबांची जी सून आहे प्रियंकाताई यांच्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा विचार करून, तसेच वाढती महागाई आणि हे खूप प्रकारे असं रोजंदारी जे आहे हे खूप प्रमाणे कमी झाली आहे. व्यापाऱ्यावर अन्याय होत आहे, नोकरदारावर अन्याय होत आहे. याचा हिशोब हे जनता यावेळेस पब्लिकला देणारच, सरकारला देणारच असं मला नक्की वाटतंय. शिवाजीराव मोघे यांची सून निवडून येणार आहे. कारण काँग्रेसचं काम खूप चांगलं आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणते तशी ही परिस्थिती आता झालेली आहे. हे दगड म्हणजे भाजप आणि दगडापेक्षा वीट मऊ म्हटलं तर ही काँग्रेस आहे. काँग्रेसच्या काळामध्ये कशी अशी परिस्थिती पाहिली नाही. मोघे साहेबाची सून
निवडून येणार आहे. आणि काल ते मळावी मॅडम यांना आमच्या शहराचा, यवतमाळ शहराचा मोठा विकास केलेला आहे. त्यांच्या या नेतृत्वामध्ये आम्ही मोगे साहेबाच्या सून आणि बाकी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार यांना निवडून देऊ. मेरा भी वही मत है कि प्रियदर्शनी विकेट जीत के आने को होना और शहर का अच्छे से विकास होने को होना, क्योंकि दूसरा ऑप्शन नहीं है पास में किसके भी. आपुलकी मोगे साहेबाबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल जे आपुलकी आहे त्याचा ओघ म्हणून प्रियंकाताई मोगे 100% निवडून येणार हे आम्हाला गॅरंटी आहे. कांग्रेस आना चाहिए, कांग्रेस ही आएंगी मेरे ख्याल से तो, क्योंकि बीजेपी नहीं आना चाहिए. मेरे ख्याल से सब जने कांग्रेस को वोट दीजिए. ठीक आहे. आपका सर? पंजाब काय माहिती नाही मला काय काँग्रेस ते येणारच आहे. नगराध्यक्ष पदासाठी आपले मोगे काँग्रेसचे. तुमचं मत काय आहे? कोण निवडून येणार आहे? सध्या काही सांगू शकत नाही. अध्यक्षपदासाठी सांगू शकत नाही, कारण टफवर फाईट होत आहे. हा, त्याच्यामुळे कोणाचा कोणता पक्ष काही सांगता येत नाही सध्या. तर बहुतेक करून मला वाटते BJP किंवा काँग्रेस या दोन मधून एक येणार. आपल्या यवतमाळमध्ये 3 पक्षांमध्ये एक हे नगराध्यक्षाची खूप म्हणजे प्रमाणात फाईट सुरू आहे. त्याच्यामध्ये शिवसेना शिंदेगड जे आहे चांदेकर, भाजपचे प्रियदर्शनी उईके आणि त्यानंतर मोगे जे काँग्रेसकडून उभे आहेत. पण आपल्या यवतमाळच्या विकासाच्या बाबतीत जर आम्ही बोलू एक सामान्य माणूस म्हणून, तर प्रियदर्शनीताई उईके ही सगळ्यात चांगलं आपल्याला एक ऑप्शन आहे. यवतमाल नगर परिषद में जो निवडणूक चालू है इसके लिए आपका क्या मत है? पंजा आने वाला है. कांग्रेस सीट निकलेगी. अच्छा, काँग्रेस ही आएगी. कांग्रेस आएंगे. नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आता तर यवतमाळमध्ये जो प्रचार प्रसार चालू आहे, तर प्रचार आणि या जनतेचा कौल माझ्या मते तरी आज प्रियंकाताई मोगेकडेच आहे. कारण त्यांचा जो जनसंपर्क आहे आणि आज जी इतर पक्षांवर नाराजी आहे त्याच्यावरून काँग्रेसकडेच कल आहे जनतेचा, असं माझं मत आहे. आपका मत? पंजा और पतंग. पंजा और पतंग. अच्छा, ऊपर पंजा नीचे पतंग. और आपका सर? पंजा पंजाई. पूरा पंजा आएगा. पूरा पंजा आएगा. अच्छा अच्छा. प्रियंकाताई यवतमाळ शहराचा विकास करू शकते आणि करणार. मोगे राहील, प्रियंका मोगे. सध्या आता यवतमाळ नगर परिषदेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये यवतमाळ शहरात विविध प्रभागातून सर्व स्तराचे सर्वच पक्षाचे उमेदवार उभे आहेत. पण सध्या तरी आता जी नगराध्यक्ष पदाची लढत आहे ती फार चुरशीची झालेली आहे. त्यामध्ये जे 9 उमेदवार उभे आहेत त्या 9 उमेदवारांमध्ये सध्या तरी ज्या प्राध्यापक प्रियंकाताई जितेंद्रजी मोगे ज्या BTech MTech आणि प्राध्यापक राहिलेल्या एक इंजिनियर व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सध्या सर्व स्तरातून त्यांना प्रतिसाद चांगला मिळत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व मतदार बंधू भगिनी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करतील असे सध्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तसं आता सगळ्या रिंगणात उमेदवार जे उभे आहे त्यापैकी असं एक निदर्शनास येते की प्रियदर्शनीताई अशोकराव उईके ही जर नगराध्यक्ष पदावर निवडून आली तर यवतमाळच्या विकासात म्हणजे विकास वाहिनी म्हणून त्यांचा एक परिचय त्या ज्या प्रचार करत आहे त्या अनुषंगाने सगळ्यांच्या जनमानसात ठासून ठासून भरलेल्या आहेत. प्रियंकाताईला उमेदवारी नगर परिषदची आहे, यायलाच निवडून द्यावे. प्रियंकाताई मोगेशिवाय दुसरा कोणीच नाही आहे. प्रियंकाताई आल्या निवडून तर त्यांचं मार्गदर्शन चांगलं राहील जिल्ह्यासाठी, आपल्या शहरासाठी, यवतमाळ नगर परिषदसाठी. कारण बाळासाहेब मांगुळकर आमचे आमदार सोबत आहे, त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे त्यांचं थोडं काम चांगलं राहील या एरियामध्ये. नगराध्यक्ष 100% प्रियंकाताई मोगे होईल ही मी 100% गॅरंटी देतो आणि असाच विश्वास पूर्ण जनतेमध्ये यवतमाळकरांना आहे. प्राध्यापक प्रियंका जितेंद्र मोगे काँग्रेसकडून उभे असलेले उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आणि भाजपचे यांच्या दोघांमध्ये चांगली चुरशीची लढाई होणार आहे. परंतु याच्यात जे विजय मिळणार आहे ते आपले काँग्रेसचे उमेदवार प्राध्यापक प्रियंका जितेंद्र मोगे, कारण वेल क्वालिफाईड आहे आणि सर्व माहिती असणारे आणि परिवर्तन करण्यासाठी ते हे आहे सज्ज. इस बार आएंगी रिक्षा प्रियंका जितेंद्र मोगे चुन के आएंगी. हां, प्रियंकाताई जे आहेत आमचं सर्व मत यांच्याकडेच आहे, कारण यांच्याकडे एक अनुभव आहे आणि
यांच्या घराण्यामध्ये जे काही अनुभव आहे ते आपल्याला योग्य आणि योग्य दिशा देईल असं आम्हाला वाटते. आणि एवढं सांगू इच्छितो की आम्हाला 100% ताईवर विश्वास आहे, आपल्या प्रियंका ताईवर, आणि आम्ही त्यांना नक्कीच मतदान करू आणि निवडून आणण्याचा आमचा 100% प्रयत्न राहील. पण त्याचबरोबर काँग्रेसचे मोगे जे आहे मोगे प्रियताई, त्यांचा पण प्रतिसाद जास्त दिसून राहिला मला. आणि हे जे आहे हे पक्ष येऊ शकते, पण कसं झालं माहीत आहे का जागोजागी जातीवाद निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं लोक अविचित्र विचार करत आहे, बरोबर. हां, त्याच्यामुळं सध्या आपण काहीच सांगू शकत नाही कोणता पक्ष येईल. पण मला असं वाटते जयस्वाल साहेबाची जी निवडणूक झालेली होती काँग्रेसतर्फे, काँग्रेसचे जे उमेदवार आले होते, त्याच्यामुळं असं वाटत आहे की मोगे हे जरा समोर वाटत आहे आघाडीवर.